तर बघा, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, SCF LCMचा कन्सेप्ट बघितला होता आणि सॉल्व्ड प्रॉब्लेम बघितले होते, बरोबर. त्यानंतर अजून काय पाहायचे आता आपल्याला, प्रश्नमाला 2A है ना, म्हणजे पहिली प्रश्नमाला या चॅप्टरची आपल्याला पूर्ण सोडवून काढायची आहे. आता हा जो प्रश्न आहे तुमच्या पहिला नंबरचा, हा तर तुमच्या पहिल्याच चॅप्टरमधला प्रश्न दिसत आहे है ना. कसोट्या लावायच्या आहेत. आता कसोट्या जर नसल लागत, आता तुम्हाला इथं प्राईम नंबर सारखा दिसत आहे, कसोट्या नाही लागत आहेत इथं कदाचित है ना, तर मग काय कराल, जे प्राईम नंबर आहेत त्या प्राईम नंबरनं भाग देऊन पाहण्याचा काय करायचा प्रयत्न, ठीक आहे. आणि जेव्हा पण तुम्हाला असा वाटते असा प्रश्न आलेला आहे, कटून नाही राहिला, 2-3 ट्राय केले तुम्ही, तर त्याला थांबवून द्यायचा. बहुत सारे प्रश्न म्हणजे बहुत सारे ट्राय करून पाहायचा नाही, कारण कसं आहे एक्झाममध्ये कधी कधी लवकर भेटते कटणारी व्हॅल्यू आणि कधी कधी लवकर भेटत नाही. मग आपण तिथंच टाईमपास करत राहतो, आपले 3-4 मिनटं तिथंच चालले जातात. तर त्याच्या पहिले जे कन्सेप्टवाले आहेत त्याच्यावर लक्ष द्यायचा, ठीक आहे. नंबर सिरीजचे प्रॉब्लेम 1-2 ट्राय मारा, नाही जमला समोरचा, त्याला नंतर सोडवायचा, ठीक आहे. तर बघा आता इथं काटपीट करायचं आहे आपल्याला, सरलतम रूप काढायचा आहे. काय वाटते कितीनं कटल, तर मला काही समजत नव्हता, तर आपण काय केला, हे जे ऑप्शन आहेत ना, ऑप्शनमधले वरवरचे नंबरनं चेक करून पहा. सपोज 23नं भाग देऊन पहा 61ला, 23नं चालला का बघा, 23 दुने 46, राहिले किती 5 आणि इकडे 1, मग 23च्या पाड्यात 151 येतात का बघा. 7च्या नंबरवर 7 नंबरवर 7 त्रिक 21, 8च्याले 2, 7 दुने 14 आणि 2 161 येतात, बरोबर. म्हणजे पूर्ण भाग चालला का नाही, तर 23 वाला कॅन्सल. 2 नंबरवर कोण आहे 13 है ना, तर 611 ना हा 13, तर 13 52 किती राहिले 9 राहिले आणि 13 7 ओके चाललेला आहे. तर कितीचा चाललेला आहे 47चा भाग चाललेला आहे. मग 13नंच पहिले खालच्या नंबरला देऊन पहा बरं, जाते का नाही चालला. 13 63ला जाते का, पण 47नं देऊन पहा. आपल्याला पहा या वरच्या नंबरचे फॅक्टर भेटले, वरच्या नंबरचे फॅक्टर आपल्याला भेटले तर खाली पण या दोघांपैकी एक फॅक्टर काय झालेला असेल, रिपीट झालेला असेल, जो कटला असेल आणि त्याचा सरलतम रूप आलेला, बरोबर आहे की नाही, अरे हो की नाही. तर आपल्याला तो फॅक्टर कोणता आहे तो चेक करणे आहे. तो फॅक्टर कोणता आहे, 13 आहे की 47, का झाला बे 13 आहे की 47 आहे, तो चेक करणे आहे आपल्याला. तर 13नं आपण देऊन पाहिला याला, 13 1 63ला गेला का नाही, मग 47नं देऊन पहा. कितीचा जाईल पहिला 2चा, अरे पहिल्या 2चा जाईल 45 दुने 90, तर 47 दुने 94, बरोबर. मायनस करा किती आला 4 आणि इकडे किती आला, मग 7च्या पाड्यात 3 येतात का पहा बरं कुठं, 9व्या नंबरवर 9 7 63, तर मग 9चा भाग देऊन पाहायला 47 गुणिला 9, 9 7 9 4 36 आणि 6 आला बघा. हा म्हणजे कितीवर, तर काय भेटला आपल्याला 29 भेटला. म्हणजे याचे फॅक्टर किती झाले 29 गुणिले 47, मग कॉमन फॅक्टर कोणता भेटला आपल्याला, म्हणजे 47 जर आपण भाग दिला तर काय येऊ शकते 13 29 भेटला. इझिली समजला काय करायचं बघा. जेव्हा पण असे नंबर येतील प्राईम नंबर ज्याच्यामध्ये कसोटी लागत नाही, तर पहिले ऑप्शन चेक करायचा. एक जरी नंबर भेटला ज्यानं भाग जाऊन राहिलेला, तर मग त्या नंबरनं खालच्या नंबरला पण चेक करा. खालच्या नंबरला त्यानं नाही चालला तर त्याचा जो फॅक्टर भेटला होता त्यानं चेक करा. समजलं. पुन्हा ट्राय करून आपण सेकंड प्रश्न बघा काय आहे. 7 7 7 1 1 1 4 1 1 4 7. तर आता पुन्हा 7 पण खाली 7 नाही कटला असता आपला. 7 वरचा तर कटते, खाली कटते का बघा. 7 1 7 राहिले किती
11तून 7 गेले 4, 4 वर 7 सकम 42 आणि मग 27, 27ला जात. मग काय केलं, कसोट्या तर लागून नाही राहिल्या तिकडे. ऑप्शन 17. सगळ्यात पहिले 17 चेक करू आपण. वरच्या संख्येला 17 जाते का बघा. 17 त्रिक 51, 17 चौ 68. किती राहिले 9. आणि 17च्या भाड्यात 97 येतात का. 17 त्रिक 51, 17 चौ 68, 17 5 85, 17 सक 102. तर तो जमणार नाही. मग दुसरा कोण आहे 19. 777 ला 19 न चेक करा. 19 चौ किती 76. किती राहिला 1. मग 17 आले म्हणजे 19चा बी खेळ खतम. नेक्स्ट 13. तर 777 ला 13 न चेक करा पहिले. 13 चौ 52, 13 पंचे किती राहिले 2. आणि इकडे अरे बरोबर. मग 13च्या भाड्यात 127 येतात का, येतात का. म्हणजे हा बी खेळ खतम. नेक्स्ट 21. हां बघा 21 त्रिक किती राहिले 4 राहिले. इकडे किती राहिले आणि किती आला तर कितीच्या भाग चालला 7चा चालला. 7 147. म्हणजे या 77चे फॅक्टर मला मिळाले 21 गुणिला बरोबर. पण जसा इथं 21 आहे, वरच्या याच्यात 21 आहे, तर कटला काय असेल 37 कटला असेल. तर 37 न पहिले चेक कोणाला करून आपण लावा. 3 3 3चा चालला 7 ती 7 3च्या दिला 7 त्रिक 21, 7 आले 2, 3 त्रिक 9 न पक्का ना. किती राहिले आणि 37 1. म्हणजे याचे फॅक्टर भेटले आपल्याला किती 31 गुणिला 37. आणि 37 कटला आता काय आला 21/. आला उत्तर. आता इझिली होतील अशा प्रकारचे. तुम्ही घरी खूप प्रयत्न केले असेल, खूप प्रयत्न केले असेल, बरोबर आहे. आपल्याला इथं फक्त किती प्रयत्न करायला लागले 4. कारण ऑप्शन किती 4. समजलं. लवकर मिळते ऑप्शन वरून. देन तिसरा 756 अपॉन 882. किती न कट्टे कसोटी लागते बघा तुमची 2ची लागत आहे पहिले. हां तर 2 चौ 8, 2 चौ 8, 2 1 मग 2 त्रिक 1 राहिला, 2 7 14, 1 राहिला, 2 8 3 7 8 आणि 4 4 1. मग 3ची कसोटी लागते बघा किंवा 9ची कसोटी डायरेक्ट लागते. 4 4 8 ने 1 9 न भाग चालला. वर तर बघा 7 3 10 आणि 8 9 न भाग चालला. 9 चौ 36, 9 बाजी म्हणजे 4, 9 चौ 36. राहिले किती 8 आणि त्याच्यावर 1 आला 9 9. इकडे 9 चौ 9 दुने म्हणजे किती आला. आता पुन्हा किती न कटत आहे 7 सकम 7 7. तर 7/6 आहे बघा. 4th नंबर 1 2 8 3 5 2. हा बी नाही सोडवला का बे 2 3 8 3 6 8. हा बी नाही सोडवल्या. काटपीट नाही जमत. कोणाकोणाला नाही जमत काटपीट. जमते मी मग केल्या का नाही. तर किती न कटल 2 न. सर्वप्रथम 2 न कटत आहे. हां 2 1 2 1 3 मधून 2 गेले. इकडे काटपीट लक्ष द्या. ज्यांना जमत नाही त्यांना एक एक गोष्टीकडे लक्ष द्यायचा आहे. तरी पण नाही समजला तर मग विचारायचं आहे. काय होते ते बाकीचे पोरं म्हणतात हां सर जमते जमते आम्ही करून घेऊन. त्याच्या मागे तुम्ही पण राहता. जे 1-2 ज्यांना नाही जमत ते पण काय करतात दडून जातात त्यांच्या मागे. आणि तुम्ही पण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तीच आपली
तेथेच गेला तुम्ही, तेथेच फेल झाले. समजलं का? कधी पण स्वतःसोबत तुम्हाला काय राहायचं आहे, इमानदार. नाही आहे तर नाही आहे म्हणा. त्याला कधी येते म्हणल्या तर तुम्ही झाले पागल. तुम्हाला ते जिंदगीभर येऊ शकत. अरे कळलं का? आपण लहानपणी तसेच तर बिघडतो ना. होमवर्क राहते, मित्र म्हणते बी सोपा आहे नंतर करून, चल खेळून येऊन. त्याच्यासाठी सोपा आहे, तुमच्यासाठी आहे का? पण आपण तसा पाहतो का? नाही. चालला तो तर करून टाकते 1 तासामध्ये, आपण फसलो. तर स्वतःसोबत इमानदार राहा. नाही आहे तर नाही आहे म्हणा, तेव्हाच शिकाल. कारण झोपलेल्या व्यक्तीला उठवू शकतो, पण झोपल्याच्या नाटक केलेल्या व्यक्तीला उठवू शकत. गोष्ट समजली? अंपड असेल, गबदू असेल, त्याला शिकवून हुशार बनवू शकता. पण तो स्वतःला पहिलेपासूनच हुशार समजत असेल, त्याला जिंदगीत तुम्ही शिकवू शकत. कळली गोष्ट? तर गबदू बना. गबदू बनाल का? माना. ठीक आहे. तर 2 न बेक बेक 1 राहिला. 1 वर 8 उतरले. 2 9 बेक 1 राहिला. 2 8 2 4 2 4 बेक 15 झाले. 2 7 2 सक 6 4 1 7 6 आणि खाली 1 1 9 1 8 4. पुन्हा कितीनं कटत आहे? 4 न काटतो ना डायरेक्ट. आता 4 न शेवटच्या 2 अंकांना चालला, वर तर पण चालला, तर मग काटू शकतो. ओके. 4 1 2 राहिले. 4 सक 4 0 आणि 1 वर 7 आले. 4 चौ 4 चौ 4 2 3 राहिले. 3 वर 9 39 4 9 3 राहिले. 31 झाले. 4 9 बेचबे 4 8 नाही 4 7 3 राहिले. 3 वर 8 38 झाले. 4 9 2 राहिले. 4 सक 1 6 0 4 4 आणि इकडे 2 9 7 9 6. पुन्हा कितीनं कटत आहे? 4 न कटत आहे बघा. अरे पुन्हा कटत आहे 4 न. 4 चौ 4 0 4 1 4 1 4 7 1 राहिला. 1 वर 4 चौ 16 1 राहिला. 4 चौ 16 3 राहिले आणि 4 9. आता बघा, आता येईल प्रॉब्लेम तुम्हाला. कितीनं कटते? 3 न कटत आहे बघा. 3 ची कसोटी काय म्हणते? संख्याच्या अंकाची बेरीज. 3 न भाग जाणारी संख्या येते बघा. 4 न ते 1 न 1 2 6 म्हणजे 3 न कट्टे वरत. 8 न 7 15 न 9 कटत आहे, तर 3 न काटा. मग 3 1 1 राहिला. 0 10 झाले. 3 त्रिक किती राहिला? 1 वर 21 झाले. 11 झाले. 3 त्रिक 9 2 राहिले. 3 7 इकडे डबल टेबल तर नव्हता यायचा, नव्हता ना. कितीने कटत आहे बघा. 3 दुने 14 झाले. 3 चौ 24 झाले. 3 8 32 3 त्रिक हा कोण रे? हा मधामध्ये टुरक्या सोडत राहते. 3 8 32 रिकान खाऊन साला उपाधीच काम आहे. आता कितीने काटाल? जेव्हा भी विषम संख्या दिसली मागे तर चेक कोण करायचा? 3 न किंवा 7 न किंवा 11 न. 3 ने तर नाही चालला, मग 7 ने चेक करा. 7 च्या डबल 14. 14 अगर मायनस केला 33 मधून ते किती राहिले? 10 मायनस करा 33 मधून 23 राहिले. नंतर 4 मायनस करा 19. 19 ले जाते का? नाही, ते 119 झाला असताना मी तो
119 7च्या पाड्यात आहे येतात इथं 119 येऊ शकतात है ना. 7नं जाऊ शकते, 7नं जाऊ शकते बघा. हां इकडे 7 त्रिके 21 किती राहिले 3 राहिले 3 वर हे 7 5 35 नाही जा 7 अरे 7नं जाते का खाली 7 त्रिके 21 7 5 35 35 3 33 नाही जात. 11 चेक करा मग. तेरा आलेला आहे कुठंतरी तर 13नं जाईल एवढा तर मला कन्फर्म झाला. 13नं जाईल बघा. 13 काही कट्टे खालच्या संख्येला बघा 13नं भाग द्या बरं. 24 83 13 1 13 13 2 26 म्हणजे 13 1 13 किती राहिला इकडे हां 13 54 13 5 62 13 6 78 13 7 91 13 9 किती राहिला आणि 13 1 तर बघा 191 वरच्या संख्येला बी जायला. खाली फॅक्टर किती झाले 13 इंटू 190 तर 191 वरच्या संख्येला देऊन पहा आता. हे भगवान हा कसा रे कॅल्क्युलेशन. 7च्या 7 1 7 ने 19 7 171 हां 19 7 अरे बरोबर हां तर चालला म्हणजे कितीचा चालला 7चा तर 7 गुणिले 191 191 कटला 7/13 आहे 7/13 उत्तर. अरे कळला का कसा पोहोचला आपण उत्तरापर्यंत. तर कधी कधी हे बहुत लेंदी प्रश्न येतात असा वगैरे दिसला तर भाई एक एक काटतपर्यंत बहुत टाइम लागणार आहे असा समजून जा. अचानक त्याला काय करायचा थोडासा थांबवून जा. काय गलत झाला हां त्याला काय करायचा थांबवून द्यायचा आणि नंतर पूर्ण पेपर झाल्यानंतर चेक करायचा. ठीक आहे. देन 5वा बघा आता काय म्हणते 2324 आणि 8148 चा महत्तम समापवर्तक क्या होगा. म्हणजे काय काढायचं आहे मसावी. काय काढायचं आहे हां तर काय आलं असतं बघा 2324 आणि इकडे 8148 कितीने जाईल 8नं फॅक्टर पडून राहिले बघा 8 नाही 4नं पडून राहिले 4नं तर 4नं द्याल. अरे 4नं द्याल का 4 4 पंचे 3 राहिले 4 8 32 4 1 4 दुने 4 0 4 तिक 2 राहिले 4 7 4नं गेला. अजून आता 7नं चालला इथं 1च्या डबल 2 हां 7नं चालला 7च्या डबल 14 7नं जाते का पक्का हो. चलो 7नं भाग द्या मग पुन्हा 7 8 56 किती राहिले 2 7 त्रिक मग पुन्हा इकडे 7 दुने राहिले किती 6 6 7 7 9 63 आणि 7 1 मग आता हा 83 काय आला प्राईम नंबर आहे की नाही आहे ना म्हणजे जाईल का इकडे नाही म्हणजे 7 दुने 7 चौ SCF किती आला असता 7 गुणिला 4 म्हणजेच किती 28 आहे का कुठं ओके. 6वा काढल्या 6वा पण तसाच काढायचा आहे SCF काढायचा आहे काढून घ्याल. 7वा SCF काढायचा आहे काढाल जमल. 7वा जमला होता कोण केला 1 ओके. जेवढे तुला जमले असतील ना तेवढे नाही घ्यायचे. आता मी उभी हो 7वा झाला हां तर जेवढे तुझे झाले असतील ना कारण या चोट्ट्याने तर काही केला नाही हां तू सांग आता. 7वा झाला 8वा 9वा 10वा 11
12 13 नाही झाला का 90व्यामध्ये काय पॉईंटवाले व्हॅल्यूच्या सांगितलो नाही का मी ना आमचे छोटे एकच सांगीन त्याच्यातला हा चला 10वा मी सांगून देतो चला ठीक आहे हे बाकीचे सगळे सोपे आहेत बे हे तुम्हाला करणे आहेत का बे एक बेन बेदुने 4 करावला होता मुले 2.4 0.36 आणि कोणता आहे 7.2 ठीक आहे हे बाकीचे सगळे सोपे आहेत हे तुम्हाला काढता आले पाहिजे तुमचीच प्रॅक्टिस झाली पाहिजे तिथं तर याच्या आपल्याला काय काढायचं आता हो तर पहिले महत्तम एससीएफ काढायचा आहे ना तर एससीएफ काढायचं तर पहिले त्याला फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करून टाका केल्या किती आला असता इकडे 36/100 का बरं आला समजला ना हा इकडे 72/10 त्यानंतर काय घ्याल एससीएफ घ्यायचा आहे तर वर का राहिला असता एससीएफ ऑफ न्यूमरेटर आणि खाली काय राहिला असता एलसीएम ऑफ डिनॉमी तर काय दिसून राहिलं एलसीएम काय येऊ शकते यांच्या 100 येऊ शकते एलसीएम म्हणजे लहानात लहान अशी संख्या जिला दिलेल्या संख्यांना भाग जाईल तर 10 न भाग जाणारी 100 न भाग जाणारी 10 न भाग जाणारी कोण आहे 100 स्वतःच आहे तर एलसीएम काय झाला असता अरे बरोबर हा राहिली गोष्ट एससीएफ ची तर कॉमन फॅक्टर कोणता आहे बघा 24 36 आणि 72 तर 12 12 त्रिक 12 कम आता चालला का कोणत्या संख्येनं भाग म्हणजे कोण 12 बरोबर म्हणजे काय लिहाल 0.12 हा झाला असता तुमचा आन्सर कसा खाली 2 शून्य आले होते खाली एलसीएम घ्यायला लागते वर एससीएफ असेल तर एलसीएम असेल तर वर एलसीएम खाली तर 2 शून्य तर 2 संख्येनंतर पॉइंट ओके 13 नंबरचा नाही जमला बेटा 10वा 11वा जमेल बघा सेम एससीएफ काढायचा आहे तर वरच्याच्या एससीएफ खालच्याच्या एलसीएम शिकवलेला आहे एलसीएम कसा काढतात एससीएफ कसा काढतात 12व्याच्या जमला वरच्याच्या एससीएफ खालच्याच्या हा 13वा बघा आता 3 संख्या आहे 1 रेशो आता बघा हा रेशो मध्ये दिलेला आहे 3 संख्या आहेत रेशो कसा आहे ते सर्वप्रथम ते समजून घ्या सपोज एक संख्या आहे 35 आणि एक संख्या आहे 42 हे 2 संख्या आहेत या संख्यांचा रेशो काय होईल रेशो म्हणजे त्यांच्या p/q फॉर्म म्हणू शकता तुम्ही त्यांच्या कंपॅरिझन म्हणू शकता ठीक आहे तर हा काय लिहिलेला आहे 7x5 आणि हा काय लिहिलेला आहे 7x7 कटला तर हा रेशो काय आहे म्हणजे हे अगर 5 पट असेल तर हे किती पट आहे एखाद्या गोष्टीच्या 6 पट बरोबर आहे तर इथून काहीतरी कॉमन गोष्ट कटली बघा किती कटली म्हणजे हा जो रेशो दिलेला आहे या रेशो मध्ये भी काही ना काही कटली असेल तेव्हाच हा रेशो आला 3 संख्यांचा अरे समजून झाले सपोज इकडे तिसरी एक संख्या असेल 49 तर हे किती होती 7x7 ते हा भी 7 कटला तर हा रेशो आला असता 5 6 7 बरोबर तर याच्यातली एक कॉमन संख्या कटलेली आहे कोण 7 जिच्या पटीतले हे आहेत बरोबर तर हा भी जो रेशो आलेला आहे याच्यातली भी काही कॉमन संख्या कटली असेल तुम्हाला माहित आहे का किती पण विचार करा तुम्ही इथे जे कॉमन संख्या कटली तेच म्हणजे काय होती तुमची काय होती बरोबर आहे तर इथली भी जे कॉमन संख्या कटली असेल ते काय असेल ओके समोर प्रश्न बघा काय म्हणते कि अनुपात में है तथा इनका महत्तम समापवर्तक म्हणजे एससीएफ डायरेक्ट दिलेला किती आहे तर संख्या आहे कोणती है तर बघा रेशोला नंबर मध्ये रूपांतर करताना एक्स जोडून टाकायचा ओके हे झाले नंबर हे काय झाले हे काय होता हा काय होता रेशो होता आणि हा काय झाला नंबर म्हणजे एससीएफ काय झाला यांचा एक्स जो दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे गिवन तर नंबर मध्ये पहिला 12x1 12x1
2 गुणिला 1 किती झाला? आणि 3x म्हणजेच 3 गुणिला 12 किती भेटले नंबर? भेटले. तर कन्सेप्ट लक्षात घ्यायचे आहे. रेशोमध्ये जे व्हॅल्यू कटत असते तेच काय असते तुमच्या HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. तिघांमध्ये सारखा होता म्हणूनच तर काटला आणि म्हणून त्याचा रेशो बनवला. ठीक आहे. वाढू समोर. पुन्हा 105 वाला आलेला आहे. 5-5 आहे शेवटी. 5-5 इझिली भाग देऊ शकता. त्याच्या महत्तम समापवर्त काढायचा आहे म्हणजे HCF काढायचा जमल ना. हा 15 0 तथा 6 का महत्तम समापवर्त कितना है? काय येईल याच्या? काय म्हणू शकता? अपरिभाषित म्हणू शकता. पक्का का 0 येईल? 0 ने 0 ले भाग चालला, 6 ले भी भाग चालला. अपरिभाषित असेल काहीतरी असेल. पाहून घ्या एक वेळा. मग पुन्हा बघा 16 नंबरचा 2 संख्याएं 5:6 के अनुपात में है. यदि इनका महत्तम समापवर्त कितना है HCF तो इनका लघुत्तम समापवर्त कितना होगा? तर सर्वप्रथम आपण काय घेतला? रेशो. नंबर काय झाला असता? 5x आणि हा काय झाला असता? तर जो x म्हणजे HCF x = जवळ HCF किती दिलेला आपल्याला? किती दिलेला आहे? जरुरी नाही आहे तोच राहील पण तो राहू शकते. ठीक आहे. बघा मग 4-5 आणि 6 नंबर भेटले तुम्हाला. यांचा काय काढायचं आहे? LCM. तर LCM साठी टेक्निक तुम्हाला शिकवलेली आहे. 20 24 तर किती ना 4 4-5 4 सक मग काय आला 4 × 5 × किती आला 6-5 30 4 तिक 120. जर हा 120 ऑप्शन मध्ये नसता तर डबल ट्रिपल 54. ठीक आहे. हा देन 17 नंबर LCM काढायचा बाबू. सगळ्यात सोपा प्रश्न तो. LCM 17चा रे काढू ना सका जमल का बोंद्रे? लसावी काढायची आहे. विसरले तर नाही कशी काढतात? हा काढून घ्याल ना. फक्त एखादा जण म्हणू सर सांगा सर म्हणून मी सांगेन म्हणा. हा हा तेच म्हणून आता मी पाहतच होतो चेकच करत होतो. 18 जमल. LCM काढायचा 19 जमते. 20 हा LCMच काढायचा आहे. 21 फ्रॅक्शनचा काढणं शिकवला. हा 22 अबे म्हणूनच तर तुम्हाला म्हटलं किती टाइमपास झाला बे या व्हिडिओ मध्ये. छोट्यानं पहिलेच म्हणले असते आम्ही 50 पर्यंत सोडवला. तर सोडवायला पाहिजे होता ना. तुम्हाला काल सांगितलं होता ना सोडवायला. काय यार तुम्ही फक्त येऊन बसावचं काम करता. बेटा पैसे जमा होऊ द्या. पहा मग तुमची कशी झिरो. तुम्ही नाही बनतील तर नाही बनतील व्हिडिओ पण तुमच्याकडून घेईन. समजलं. तुम्ही गेल्यावर शूट करीत लागत रात्रीच्या वेळेस. डेक्सा बेंचायला शिकवीन पण तुम्हाला सांगणार नाही. चला 23 नंबरचा काय आहे? LCM काढायचा आहे पुन्हा. 10.8 इकडे 0.36 इकडे 0.9. तर कसा करतो आपण याचा? फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करून घेतो. तर 108 भागिले 36 भागिले आणि 9 भागिले कटते का बघा इकडे कटत आहे. किती ना 2-5 2-5 2 म्हणजे 54/5 इकडे 50 9 9 आणि इकडे जसाच्या. ओके. LCM काढायचा आहे तर वर काय राहिला असता LCM ऑफ न्यूमरेटर
आणि इकडे HCF ऑफ वरच्या वरच्यांच्या LCM वर. तर LCM काढासाठी टेक्निक आहे आपल्याजवळ निंजा टेक्निक. किती चालला 9 सक 9 एक 9 एक मग चालला का कितीनं म्हणजे काय झाला असता 9 गुणिले अरे झाला असता वर खाली HCF किती येईल हायेस्ट कॉमन फॅक्टर अरे किती येईल तर 9 सक 54 भागिले मग भागाकार करा 5 10 50 4 आले 5 8 किती आला 10.8 सी नंबरचा उत्तर दिसते. देन 24 काय म्हणते दो संख्याओं का महत्तम समापवर्तक तथा लघुत्तम समापवर्तक कितना है म्हणते 8 तथा 48. यदि इनमें से एक संख्या 24 हो तो दूसरी संख्या क्या होगी. फॉर्मूला है तुमच्या जोड़ n1 इंटू n2 इज इक्वल टू HCF इंटू पुट द वैल्यू गेट द. बहुत सोपा होता अरे होता. देन 26 25 हा जमून जाईल n1 इंटू n2 HCF इंटू 25 बघा. दो संख्याओं का महत्तम समापवर्तक मतलब HCF दिलेला आहे 11 लघुत्तम समापवर्तक दिलेला आहे. यदि इनमें से एक संख्या सेम 26 12 के दो गुणजों का लघुत्तम समापवर्तक कितना है. LCM दिलेला आहे 12 चे 2 गुणज. गुणज म्हणजे 12च्या पाड्यातील 2 संख्या कोणत्या तरी तर त्यांच्या HCF काय राहील 12. HCF काय राहील HCF भेटला LCM भेटला ओके. मग इनमें से एक संख्या कितनी है म्हणते एक संख्या 275 तो दूसरी संख्या निकालो सेम फॉर्म्युला. आता इथे डायरेक्ट HCF सांगितलेला आहे का तुम्हाला पण HCF काय आहे त्याच्यात कारण 12 के टेबल में से बोला है ना तो 12 के टेबल का है तो HCF का राहील 12च राहील. अरे काहून असे क्वेश्चन मार्क काहून म्हणला तुमच्या थोबड्यावर उमेश भाऊ काहून कोडिया बे मी अर्धा दुसरा वाचलो का अबे है साला अर्धा दुसरा प्रश्न वाचलो अर्धा दुसरा वाचलो इथून वाचतो आता बघा. 12 के 2 गुणज का लघुत्तम समापवर्तक कोणता आहे ते असा कसा ते ती आहे म्हणून कसा भाऊ असा थोडी होईल. पाय अजून काही कटते का नाही कट तर मग बरोबर काय LCM बरोबर काढल्या तुम्ही LCM बी बरोबर आहे. ते ऑप्शन मध्ये कधी कधी काय राहू शकते गडबड राहू शकते तेवढा टेन्शन नाही एखाद्या वेळेस होते पण आता मेथड तर पूर्ण सही आहे ना. ठीक आहे तू चेक कर आता. LCM मध्ये वरच्याच्या LCM खालच्याच्या इथं काही गडबड केला का पाहून घ्या काहीच नाही सगळं तर बरोबर आहे का. म्हणून तो गडबड आला. आता प्रश्नच तुम्ही बरोबर नाही सांगा तर मी काय करू. हा इथं बघा हा इथं पॉइंट आपण असा घेतला ना म्हणून चला तुम्ही सोडवून टाकाल ना. आता कन्सेप्ट समजून घ्या. आता प्रश्नामध्येच आपली काय झाली पण तुम्ही म्हणल्या का म्हणजे तुम्ही का काय फक्त माया थोपडा पाहता तुम्ही का पाहता फक्त माया. तुम्हाला काय म्हटलं होतं मी ना क्वेश्चन तुमचे काढून ठेवा मग मी जसा आता कसा मला इकडं असा असा करा लागते तर होते पण तुमचा काम आहे ना का सर प्रश्न थोडासा गलत झाला म्हणून आहे का येते ते नाही पहा तुम्ही कॅमेरामध्ये तुम्ही नाही दिसणार. छोटा नो ना आन्सर पावाले बरोबर गेला पोट्टा आन्सर पावाले बरोबर गेला तो म्हणजे मास्टरवर बघा आताही काही भरोसा राहिलेला. ठीक आहे बेटा पाहून टाकीन. आता तर बिलकुल पाहून टाकीन. 26वां 12 के 2 गुणज LCM दिलेला आहे. इनमें से एक संख्या दिलेली आहे दुसरी संख्या काढायची आहे. जमल
होच म्हणा लागेल आता। 27वां, दो संख्या का अनुपात दिया है, इनमें लघुत्तम दिया है तुमको, तो बड़ी संख्या कौन सी काढाल भाई? एलसीएम दिलेला आहे, एचसीएफ नाही दिलेला आहे आणि रेशो दिलेला, कसा काढाल? लक्ष द्या, 27 रेशो दिलेला आहे 3, तर नंबर काय झाला असता 3x आणि बरोबर। लक्ष द्या आता n1 इंटू इज इक्वल टू इंटू काय काय दिलेलं आहे बघा, n1 दिलेला आहे 3x, n2 दिलेला आहे 4, एचसीएफ काय झाला असता, एचसीएफ काय झाला असता आणि एलसीएम किती दिलेला आहे 84, x मग हे x इज इक्वल टू याची व्हॅल्यू काढायची आहे ना, तर 84च्या भागीला मध्ये कोण आले असते 3 आणि 4, इकडे इंटू आहे, इकडे गेला डिवाइड झाला, इकडे इंटू होता इकडे गेला, अरे ठीक आहे। तर 12 7 84, अबे येतात का बघ, काढता येते का? 4 3 12 पक्का ना? मला येत नाही पाडे। x ची व्हॅल्यू किती आली, काढायच्या काय आहे? इनमें से बड़ी संख्या कौन सी होंगी, कोणती राहील? 3x राहील की 4x राहील? म्हणजे 7 बडा नंबर BN। समजला का काय केला तर? गोमासेजी समजला काय केला तर? पक्का का सांगा लागल डबल? इकडे बोलल्यावानी नको पहा, बहुत सोपा आहे। हां, नंतर समोर भारी भारी क्वेश्चन आहेत ते मला घ्यायचे आहेत, ते सोपे सोपे तुम्ही सोडवून आणले असतात किती चांगला झाला असता। 29 से बड़ी दो संख्याओं का महत्तम समापवर्तक 29 है, ठीक है। 29 से बड़ी म्हणजे 29 पेक्षा मोठ्या दोन संख्या आहेत म्हणते, माहित आहे का? नाही। त्याचा एचसीएफ दिलेला आहे किती आणि लघुत्तम समापवर्तक दिलेला आहे किती 414, तो इन संख्याओं का योग, योग म्हणजे त्यांची बेरीज किती, पण झाला संख्याच नाही माहिती आहे तर बेरीज कशी काढाल तुम्ही? तर संख्या काढायसाठी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की जे बी संख्या राहते कसा करून घ्याल म्हणलो, तर जो एचसीएफ दिलेला आहे त्याच्यासोबत एक वेळा x जोडून टाकाल आणि एक वेळा काय जोडून टाकाल y। 29 एचसीएफ आहे तर 29x इंटू 29y इज इक्वल टू 29 आणि इकडे 4147। हा समजला का? काय केलं होतं? एक संख्या मानून घ्यायची 29x, कारण हा जो एचसीएफ निघला हा कसा निघला तर कॉमन फॅक्टर निघला आणि जे अनकॉमन फॅक्टर होते ते त्याच्यामध्येच वाचले होते। पाहिला होता आपण कन्सेप्ट पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तो कन्सेप्ट मी सांगितलेला पहिल्याच व्हिडिओमध्ये, बरोबर। हां, तर आता x आणि y ची व्हॅल्यू जर तुम्हाला भेटली तर तुम्ही नंबर काढू शकता। आपण ॲझ्युम केला की एक नंबर असेल 29x आणि दुसरा नंबर असेल y, बरोबर। तर मग बघा x y ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला, तर हे सगळे कुठं घेऊन जावे लागतील? या साईडला जातील तर कुठे जातील? इकडे इंटू आहे, इकडे गेले असते तर हा करते ना इकडून तिकडं तिकडून 29 आता 29च्या फाडा म्हणा बरं तुम्हाला येते का? तर पाहतो कळते का? 4147, 29 1 जा 29, 11तून 9 गेले 2 आणि 3तून 2 गेले 1, मग 3 चौ 12, 4चा भाग द्या, 9 चौ 36, हातचे आले 3, 4 दुने 8 न 3 11, 116 म्हणजे किती 4, 116 तर किती राहिले 8 आणि मग कोण उतरले 7, तर 19च्या फाड्यात तिसऱ्या नंबरवर, अरे 3 अबे 30 त्रिक 90, तर 29 त्रिक 87 नाही का? तर किती आला 1 जा आणि 143,
आता बघा x इंटू वाय इज इक्वल टू 143. 143चे फॅक्टर 11 एक 11, 11 एक 11 राहिले 3 आणि 11 त्रिक तर 13. 11 इंटू आले असते तर त्याच्यातला एक झाला असता आणि एक झाला असता. समजलं. पण हा आन्सर होय का नंबर. तर नंबर पहिला 29x तर 29 गुणिला x ची व्हॅल्यू किती n2 29y म्हणजे 29 इंटू 13. चला करा गुणाकार. 11 त्रिक 33. 330 मधून 11 मायनस करा. 10 मायनस केला 320. 1 मायनस केला 319. 13 त्रिक 39. 390 मधून 13 मायनस करा. 10 मायनस करा 380. अजून 3 मायनस करा 377. आले गुणाकार. एवढा येते का गुणाकार चेक करून घ्या. मला ये नाही गुणाकार, मी गुणाकार बिलकुल नाही करत. येतच नाही तर का करू. येत आहेत नंबर. तर उत्तरामध्ये काय पाहिजे होता. उत्तरामध्ये काय पाहिजे होता. इन संख्याओं का योग निकालो. ते इनची बेरीज करून घ्या भाऊ. 9 आणि 7 16 हातच्याला 9 आणि हा 6 9 6. आहे बघा. हे जांभोरेवाली मुलगी कळते का काय करतो पक्का. एकदम क्वेश्चन मार्क नाही दिसल्या पाहिजे थोड्यावर. ठीक आहे. बोलायच्या इंटरॅक्शन करायच्या हो नाही मान हलवायची अशी 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 नंदी बैलाच्या आणि ठीक आहे. पण असा उगा मुगा बसायचा. माहीत पडला मी इकडे शिकवून राहिलो तुम्ही इकडं स्वप्न नगरीमध्ये चालले गेले है ना. तर बोलत राहायचा म्हणजे माझ्यासोबत आपसात. हां देन 20